आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. मतदान प्रक्रियेची प्रशासकीय तयारी पूर्ण. निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त नितीन फडणवीस यांची माहिती. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विशेष उपाययोजना. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी पूर्णत्वास आली आहे. आज प्रशासनाच्या वतीने निवडणूक कामानिमित्ताने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याची वाटप करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान 3500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थित पार पाडावी यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदारांनी निर्भयपणे घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा धुळे मनपाचे आयुक्त नितीन फडणवीस यांनी यावेळी केले. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. सुरू. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्य वाटपाचं नियोजन करण्यात आलेलं होतं. महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 507 मतदान केंद्र आहेत. त्या दृष्टीने एकूण 600 पथक तयार करण्यात आलेले होते. 507 मतदान केंद्रांसाठी 507 पथक आणि काही राखीव पथक महापालिकेने तयार केलेले होते. आज सर्व पथकातील अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते. सर्व पथकांनी तिसरं प्रशिक्षण आज घेतलेलं आहे आणि त्यासोबत मतदान केंद्र तयार करण्यासाठी आणि प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी जे साहित्य लागतं ते सर्व पथकांनी ताब्यात घेतलेलं आहे. मतदान प्रक्रिया उद्या सुरू होणार असून त्या मतदान प्रक्रियेची पूर्वतयारी महानगरपालिकेने अतिशय सुव्यवस्थितपणे केलेली आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुद्धा सुरळीतपणे पार पडेल अशी महानगरपालिकेला अपेक्षा आहे. 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं एकाच ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. एका निवडणूक अधिकाऱ्याकडे 7 ते 10 टेबल साधारणतः असतील. पोस्टल वोट्स आणि ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी प्रक्रिया एकाच वेळेस सुरू केली जाईल. महानगरपालिका क्षेत्रामध्ये साधारणतः 10 ते 14 मतमोजणीच्या फेऱ्या होतील आणि साधारणतः 3 ते 4 तासामध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दिनांक 15 जानेवारी रोजी मतदानाची जी प्रक्रिया पार पडणार आहे त्या दृष्टीने धुळे शहरातील सर्व मतदारांना मी विनंती करतो की सर्व मतदारांनी ह्या मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि आपल्या धुळे शहराच्या नावावर सर्वाधिक टक्केवारीने मतदान केल्याचा एक रेकॉर्ड नोंदवावं अशी मी सर्व मतदारांना नम्र विनंती करतो. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.